छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि ज्यानं माझगावच्या मातीमध्ये इतिहास घडवला, कसमारांच्या मातीमध्ये इतिहास घडवला, आजचे सत्कार मूर्ती गणेश गोडसे. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. हो, चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. आणि उंच वारारी घेणाऱ्याला आभाळाचं ओझं नसतं. आणि खरोखरच त्याला आभाळाचं ओझं नव्हतं, म्हणून गणेश गोडसेनं माझगावच्या मातीचा इतिहास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजवला. या ठिकाणी जर बघितलं, मी त्यांच्या परवा घरी गेलो होतो, कौतुक केल्यानंतर त्या आईवडिलांना भेटलो. त्या माऊलीने सांगितलं, त्या वडिलांनी सांगितलं, 5वीला असताना त्या ठिकाणी गणेश नवोदयच्या शाळेमध्ये जात असताना त्या हाताला त्या ठिकाणी बँडेज करायचा आणि जायचा. दररोजचा दिनक्रम हा त्याचा होता. आणि एक दिवस त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं की काय नाही, आपण त्या जो हात आहे तो काढायला लागणार आहे. हा प्रसंग वडिलांच्या समोर उभा राहिला. काय करायचं, कसं करायचं, माझ्या मुलग्याला कसं सांगायचं, म्हणून गणेशला समोर बसवलं आणि कृष्णात गोडसेंनी सांगितलं की बाबा रे, एका शेतामध्ये एक झाड होतं आंब्याचं, आणि त्या झाडाला भरपूर असं आंबं लागलं होतं. आणि त्या ठिकाणी वळवाच्या पावसामध्ये वीज पडली त्या झाडावरती, त्या झाडाच्या फांदीवरती, आणि ती फांदी आहे ती जळून खाक झाली. खाक झाल्यानंतर गणेशच्या वडिलांनी परत त्या ठिकाणी गणेशला प्रश्न केला, आता या शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे? त्या झाडाला तर आंबं भरपूर लागलेलं आहे, त्या ठिकाणी ती फांदी जळून खाक झालेली आहे, पण आता काय केलं पाहिजे गणेश? त्यावेळी गणेशनं मार्मिक उत्तर दिलं, बाबा त्या झाडाची फांदी काढून टाकली पाहिजे. त्यावेळी गणेशच्या वडील म्हणले, बाबा हाच प्रसंग तुझ्यावरती आलाय, काय करायचं बाबा? माझा एक हात जरी गेला चालेल, माझा दुसरा हात शाबूत आहे. त्या माऊलीने रोजगार करून त्या ठिकाणी पाटी पेन्शन आणून दिली आणि अंबाबाईच्या देवळामध्ये त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होता. म्हणून वि.वा. शिरवळकर म्हणतात, अरे ऊन 2 घास कोणीतरी वाढतंय ना, अरे ऊन 2 घास कोणतरी वाढतंय ना, डोळे भरून आपली वाट कोणतरी पाहतंय ना, मग त्याला दुवा देत बसायचं की शाप देत बसायचं? सांगा, कसं जगायचं गाणं म्हणत की कणत काळ्या कोट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या कोट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, आपल्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभं असतं. मग त्या काळोखात डुबायचं की प्रकाशात ओढायचं, ते तुम्हीच ठरवायचं. सांगा, कसं जगायचं गाणं म्हणत की कणत वाटेवरती चालताना पायात काटे बसतात, ते खरं असतं. वाटेवरती चालताना पायात काटे बसतात, ते खरं असतं. फुलं फुलतात, काय खोटं असतं? फुलासारखं फुलायचं की काट्यासारखं जोडायचं, ते तुम्हीच ठरवायचं. सांगा, कसं जगायचं गाणं म्हणत की कणत जातात. आम्ही एवढंच म्हणेन की कशासही भिजवी डोळे उजळ तुझे हे भान, कशासही भिजवी डोळे उजळ तुझे हे भान, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उशेकाल, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उशेकाल, सरणावरती पेटतात आज आमची प्रेते, सरणावरती पेटतात आज आमची प्रेते, आणि ते प्रेतातून उरतील भावी क्रांतीचे नेते. आणि खरोखर गणेश सारखे क्रांतीचे नेते यातवा मातीतून घडव. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.